मुंबईहून पुण्याला जाणारी रात्रीची ट्रेन, पावसाने भिजलेलं स्टेशन आणि तिच्या डोळ्यांत एक वेगळाच थकवा. आर्या, 25 वर्षांची, शांत पण आतून खूप काही लपवणारी. ती आपली सीट शोधत होती. S5 कोच, लोअर बर्थ. जशी ती बसली तिला जाणवलं, समोरच एक मुलगा आधीपासून बसलेला होता. उंच, थोडा रफ लुक, पण डोळे खूप शांत. हाय, ही सीट तुमचीच आहे का? त्याने हलक्या आवाजात विचारलं. हो, ती थोडी ऑकवर्ड हसली. मी रोहन. ती थोडी थांबली, मग म्हणाली, आर्या. ट्रेन हळूहळू सुरू झाली. बाहेर पाऊस, आत शांतता. पहिल्या काही मिनिटात ऑकवर्ड सायलन्स. पण मग थोडं बोलणं सुरू झालं. तुम्ही पुणेला का जाताय? थोडं स्वतःपासून दूर जायला. ती हसली, पण ते हसू खोटं होतं. रोहननं काही विचारलं नाही, पण त्यानं तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं. रात्र वाढत गेली आणि त्यांचं बोलणंही. रात्री 12 वाजले होते. कोचमध्ये सगळे झोपले होते. फक्त ते दोघेच जागे. हलकी लाईट आणि ट्रेनचा रिधम. आर्या खिडकीजवळ बसली होती, पाऊस बघत. रोहन तिच्या बाजूला येऊन बसला. तुला थंडी वाजतेय? त्यानं हलकं विचारलं. थोडी, ती म्हणाली. त्यानं आपला जॅकेट तिच्या खांद्यावर ठेवला. त्या क्षणी काहीतरी बदललं. आर्या त्याच्याकडे पाहत राहिली. तू खूप शांत आहेस, ती म्हणाली. आणि तू खूप काही लपवतेस. रोहननं हलकं उत्तर दिलं. ती काही बोलली नाही, फक्त त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं. ना घाई, ना जबरदस्ती, फक्त एक कम्फर्ट. ट्रेनच्या हलक्या हालचालीत त्यांची जवळीक वाढत गेली. त्याचे हात तिच्या हातावर हलकेच आले. आर्याच्या अंगावर शहारे आले. ती त्याच्याकडे वळली. दोघांचे डोळे भेटले. त्या नजरेत शब्द नव्हते, पण सगळं होतं. त्यानं तिचा हात हलकासा पकडला. ती मागे सरकली नाही. त्या रात्री त्यांनी काही बोललं नाही, पण खूप काही जाणवलं. सकाळ झाली. ट्रेन पुण्याला पोहोचत होती. आर्या जागी झाली. रोहन अजून झोपलेला होता. ती त्याच्याकडे पाहत राहिली. रात्रीचं सगळं तिच्या मनात पुन्हा चालू होतं. हे खरंच होतं का? ती स्वतःलाच विचारत होती. ट्रेन थांबली. रोहन जागा झाला. दोघंही काही सेकंद काही बोलले नाहीत. कालची रात्र, रोहन म्हणाला. मी विसरणार नाही. आर्या हलक्या आवाजात म्हणाली. क्षणभर शांतता. आपण पुन्हा भेटू का? त्यानं विचारलं. आर्या थोडी हसली. कधीकधी काही भेटी फक्त आठवण बनण्यासाठी असतात. रोहन शांत झाला. ती ट्रेनमधून उतरली. पाऊस अजूनही चालू होता. ती हळूहळू चालत दूर जात होती. रोहन तिला बघत राहिला. अचानक ती थांबली, मागे वळली आणि धावत परत आली. त्याच्या समोर उभी राहिली. काही आठवणी कायम ठेवायच्या असतात, पण काही लोक नाही सोडायचे. रोहन हसला. त्या पावसात दोघं एकमेकांच्या जवळ आले. आणि यावेळी ती रात्र संपली नव्हती. ती एका नवीन प्रेमाची सुरुवात होती.